वेलकम टू 1729 आचार्य अकॅडमी. मी समर्थ सर आणि आज आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रीचे ऍप्लिकेशन्स वरचे काही क्वेश्चन्स. तर त्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे. तर त्या आपण पहिल्यांदा काय करूयात, जाणून घेऊया. ओके, अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय? आता सपोज आपल्याला काय करायचं, एका बिल्डिंगची हाईट मोजायची. तर आपण फुटपट्टी घेऊन थोडी मोजणार, कारण आपल्याकडे तेवढी मोठी पट्टी असते का? नाही. तर मग आपण काय करतो की आता सपोज ह्या बिल्डिंग पासून हे डिस्टन्स तर मोजू शकतो, बरोबर आहे. मग त्या डिस्टन्सच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, ह्या बिल्डिंगची हाईट मोजणार आहोत. ती कशी करतो बघा. आता सपोज मी इथे असं जाऊन थांबलो, असं आपण इमॅजिन करू. आता इथे मी असं आहे आणि आता मी काय करतो, बिल्डिंग कडे बघतो. तर बिल्डिंग कडे बघताना काहीतरी अँगल होईल, बरोबर आहे. तर तो जो अँगल बघतो आपण, मान वर करतो, त्यालाच काय म्हणतो आपण, अँगल ऑफ एलिव्हेशन. तर आपण तो पण मोजू शकतो, जो की आहे थिटा. ओके, सो आपल्याला हा अँगल थिटा माहितीये, आपल्याला हा बेस पण माहितीये. तर आपण काय करू शकतो, असा एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करू शकतो. सो हा राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केल्यावरती आपण ही जी हाईट आहे बिल्डिंगची, त्याला एच असं नाव देऊ. आणि हे जे डिस्टन्स आहे बेस, त्याला आपण अजून करूयात एक्स मीटर. आपल्याला हा अँगल थिटा माहितीये. तर आपण शिकलेलं आहे की टॅन थिटा म्हणजे काय असतं बाबांनो, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. सो ह्या केसमध्ये ऑपोजिट साइड काय असणार आहे, आपल्या बिल्डिंगची हाईट. आणि आपली जो ऍडजसेंट साइड असणार आहे ती काय असणार आहे, आपला बेस, बरोबर आहे. तर आपण हाईटला असं लिहू शकतो का, एच इज इक्वल टू बेस इंटू टॅन थिटा. आपल्याला बेसची व्हॅल्यू पण माहितीये, टॅन थिटाची व्हॅल्यू पण माहितीये, कारण थिटा माहितीये. सो त्यावरून आपण एच काढू शकतो. सो हे झालं काय, अँगल ऑफ एलिव्हेशन. ठीक आहे, हे झालं अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये काय करतो आपण, एखाद्या बिल्डिंग कडे जमिनीवरून वरती बघतो. तर आता दुसरी कंडिशन काय असते, आता सपोज मी काय केलं, एखाद्या लाईट हाऊस वरती गेलो. आता समुद्र किनाऱ्यावरती असतात बघा, जहाजांना लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना गाईड करण्यासाठी लाईट हाऊस असतात. तर तसं मी एका लाईट हाऊस वरती उभा राहिलो आणि तिथून काय करतं, मला एक जहाज येताना दिसतं. मला काय दिसतंय, एक जहाज लांब अंतरावरती दिसतं. आता मी इथं जाऊन तर प्रत्येक वेळेस त्या जहाजाची डिस्टन्स मोजणार नाही. तर आपण काय करतो त्यासाठी, की आता मी जहाजाकडे बघताना काहीतरी अँगल होतो बघा. आता सपोज हे जहाज इथं आहे, तर इथं माझा काहीतरी असा डोळा असेल, तर तो काहीतरी अँगल करतो. कशासोबत, आपल्या ह्या हॉरिझॉन्टल सोबत. त्याला आपण काय नाव दिलंय, थिटा. ठीक आहे, आपल्याला हा अँगल थिटा माहितीये. आता आपल्याला काय करायचंय, हे जे आहे ना, ते डिस्टन्स काढायचं, बरोबर. आपण हा थिटा अँगल मोजू शकतो. आणि हा जो थिटा आहे, आपण जेव्हा कुठल्या खाली बघत असतो, ऑब्जेक्ट जे आपल्या खाली आहे, तर तेव्हा आपल्याला आपली नजर झुकवावी लागते का नाही, त्यालाच आपण काय म्हणतो, अँगल ऑफ डिप्रेशन, बरोबर. जेव्हा आपण एखादी गोष्ट जी खाली आहे तिला बघण्यासाठी आपली नजर झुकवतो, तेव्हा आपण तो काय असतो, अँगल ऑफ डिप्रेशन. तर आपल्याला हा अँगल थिटा माहितीये. आणि जसा हा अँगल थिटा आहे, तर ह्या पॅरलल लाईन्स आहेत ना, कारण हे हॉरिझॉन्टल आहे आणि हे पण हॉरिझॉन्टल आहे. सो हे काय झालं, पॅरलल लाईन्स. जर हा थिटा असेल तर हा पण काय असतो, थिटा. सो आपल्याला हा थिटा माहितीये, ही हाईट एच माहितीये. आता आपल्याला काय काढायचंय, डिस्टन्स काढायचंय. कारण आपण ज्या लाईट हाऊस वरती, त्या लाईट हाऊसची हाईट आपल्याला एक्सपेक्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे हा हाईट माहित असेल, हा थिटा माहित असेल, तर आपण डिस्टन्स काढू शकतो. तर नेमकं ह्याबद्दलचे क्वेश्चन करायचे ते आपण आता बघूया. तर पहिला क्वेश्चन आहे की काय दिलंय बघा, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ऍट अ शिप मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर, देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, एक असं लाईट हाऊस आहे, त्याची हाईट किती दिली आहे, 90 मीटर. ओके. आणि मग काय केलंय, एक तिथं असं जहाज आहे, हे आपलं समुद्र समजूयात आपण, आणि इथे एक जहाज आहे. आता ह्याला आपण बोट नाव देऊ. भलेही वाटत नाही, बट ही आपली बोट आहे. ओके. सो आपण काय करतो, इथून एक माणूस आहे जो ऑब्झर्व करतो ह्या बोटीला. तर तो
जो अँगल करतो ना कशासोबत, ह्या इथला हा काय दिलाय 60. आपण आताच डिस्कस केलं होतं, हा जो अँगल असतो तो काय असतो, अँगल ऑफ डिप्रेशन, जो की इथं मेन्शन केलाय 60 डिग्री. ओके, सो हा 60 डिग्री आहे, तर हा पण काय असणार आहे 60 डिग्री. का? कारण ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, त्यामुळे हा 60 असेल तर हा पण काय झाला 60 डिग्री. ओके, आणि मेन्शन काय केलंय, बिल्डिंगची जी हाईट आहे ती काय 90 मीटरचं. आपल्याला काढायचं काय आहे, डिस्टन्स काढायचं. ओके, सो जर आपण इथे अँगल थिटा जो आहे ह्याच्या दृष्टीनं टॅन थिटाची व्हॅल्यू घेतली तर हा काय होईल, आपला ऑपोजिट साइड होईल, आणि ही काय होईल ऍडजस्टंट साइड. सो आपण काय म्हणू शकतो, टॅन थीटा इज इक्वल टू जे आपल्या लाईट हाऊसची हाईट आहे किती आहे 90 मीटर, आणि हे जे डिस्टन्स आहे बोर्ड पासून त्याला आपण काय नाव डी. ठीक आहे, सो हे रिलेशन आपण पहिल्यांदा काढून घ्यायचं. आता थिटाची व्हॅल्यू किती आहे बरं, 60 डिग्रीज आहे का नाही. सो आपण काय म्हणू शकतो, टॅन 60 डिग्री इज इक्वल टू 90 अपॉन डी. आपण तो एक टेबल शिकला होता बघा, आणि मी म्हणलं होतं की ह्याचे खूप उपयोग आहेत. तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर टॅन 60 ची व्हॅल्यू किती असते, √3. सो 90 अपॉन डी इज इक्वल टू √3. सो ह्यावरून आपण काय म्हणू शकतो, डी इज इक्वल टू 90 इंटू √3. आणि क्वेश्चन मध्ये जेव्हा अशा काही रूटच्या व्हॅल्यूज येतात ते पेपरमध्ये मेन्शन करतात की √3 म्हणजे 1.73. जर √2 असेल तर त्याची पण व्हॅल्यू ते मेन्शन केली जाते. मात्र हा जो टेबल आहे टॅन 60 असेल, टॅन 30 असेल, ह्या ज्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओच्या व्हॅल्यू पुस्तकात दिल्यात त्या मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. सो आता इथे आपण सिंपल कॅल्क्युलेशन आहे, 90 इंटू 1.73. सो डिस्टन्स आपल्याला आपण इथून काढू शकतो. ओके, हा एकदा बघून घ्या तुम्ही, आणि त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो आता इथे आपल्याला काय दिलंय, 2 poles of the height 18 मीटर अँड 7 मीटर आर इरेक्टेड ऑन द ग्राउंड. म्हणजे 2 पोल आहेत, एकाची हाईट आहे 18 मीटर आणि दुसऱ्याची हाईट आहे 7 मीटर. सो ते ग्राउंड वरती कुठेतरी इरेक्ट केलेले आहेत, बरोबर. आणि काय दिलंय, द लेंथ ऑफ द वायर फास्टन ऍट देअर टॉप्स. म्हणजे काय, आता सपोज क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं बघा, एक पोल आहे 18 मीटरचा आणि एक पोल आहे 7 मीटरचा. तर त्यांच्या टॉपला ना एक दोरी बांधली. म्हणजे आता आपण ह्यांना काय करू शकतो, आपले जे विजेचे तार असतात बघा, हे विजेचं टॉवर आहे आणि हे तार आहे, त्यांना फक्त असं बांधले, असं इमॅजिन करू. तर ही लेंथ काय दिली आपल्याला, 22 मीटर दिली. ही टोटल व्हॅल्यू त्यांनी सांगितली किती आहे 18, आणि ह्याची सांगितली किती 7. ओके, सो ही लेंथ आहे 18, ही लेंथ आहे 7. तर आता काय विचारलंय आपल्याला, फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ हॉरिझॉन्टल. विथ हॉरिझॉन्टल म्हणजे काय, ही जी आपला हॉरिझॉन्टल आहे बघा, त्याच्यासोबत हा जो अँगल काढलाय त्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, सो अँगल थिटा दिलाय, त्यांनी बिल्डिंगची आपल्याला हाईट 18 मीटर दिली आहे, दुसऱ्या टॉवरची हाईट काय दिली 7 मीटर आहे, आणि त्यांना जेव्हा टॉपला आपण दोरी कनेक्ट करतो ती दिली आहे 22 मीटरची. तर आपल्याला हा अँगल थिटा काढायचा. तर जर आपण हा ट्रायंगल बघू शकत असू तर आपल्याला हे 22 माहितीये, आणि हे टोटल 18 आहे, आणि एवढा जो पार्ट आहे तो 7 आहे. सो आपण ह्या पार्टला काय म्हणू शकतो, 18 मायनस 7 म्हणजेच किती झालं 11 मीटर. सो एवढी जी लेंथ आहे ती किती झाली आपली 11 मीटरची. सो आपण ह्या ट्रायंगलला छोट्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. तर किती दिलंय, हा पार्ट आहे 11, हा पार्ट आहे 22, आणि आपल्याला काय काढायचं, हा अँगल थिटा काढायचा. ओके, जर आपण ह्या फॉर्म मध्ये ह्याला थिटा पकडलं तर ही ह्याची काय झाली, ऑपोजिट साइड झाली. हा पार्ट काय आपला हायपोटेनस, आणि ऑपोजिट साइड आणि हायपोटेनस मधलं रिप्लेशन जर आपण लक्षात आलं असेल तर काय साइन थिटा, बरोबर. सो हा पार्ट काय घेऊ शकतो आपण, साइन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड म्हणजे किती बाबा, ही काय आपली ऑपोजिट साइड म्हणजेच 11, आणि हायपोटेनस किती आपलं 22, बरोबर. सो साइन थिटा इक्वल टू 11/22. जर आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं, 11 1 जा 11, 11 2 जा 22. सो हा पार्ट काय झाला 1/22.
2. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू काय आली आहे बरं आपल्या 1/2. आता साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 कधी येते बरं? जर आपण तो टेबल लक्षात असेल तर काय सांगू शकतो, थिटाची व्हॅल्यू 30 असेल तरच काय येतं, साइन थिटा बरोबर 1/2. सो जो हा अँगल किती असायला पाहिजे बरं, 30 डिग्री. ठीक आहे. सो आपण विदाउट युझिंग एनी मेजरमेंट टेप आपण काय काढलंय, ह्या लेंथ काढली आहे, परत अँगल पण काढले. सो आपण हा जो पार्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज यूज करून आपण त्यांचे ऍप्लिकेशन्स कसं असतात ते बघितलंय. जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.